गाणं वाटते, जी साऱ्याला नवी स्वप्न नवी ऊर्जा देते. आणि हे झालं नाही की जगण्याला पूर्णत्व येतं. म्हणजे बाळ या बघा, बुरगुंडा म्हणजे ज्ञान, बुरगुंडा म्हण म्हणजे ज्ञानी म्हण. काय म्हण? ज्ञानी ज्ञानी म्हण. आणि हे सांगणारी तू कोण? मास्तरी? नाही नाही, मी एक आपली सामान्य कलाकार. मोबाईलनं वेढलेल्या आणि मोबाईललाच जोडलेल्या जगात मान खाली घालून फिरणाऱ्यांची मान वर करण्याचा प्रयत्न करणार. कसं आहे, जेव्हा तू मान वर करून बघशील, असं इकडं बघशील तिकडं बघशील आणि जगायला शिकशील, तेव्हा आता माझ्याकडे बघून काय मिळणार आहे मीच कसं सांगू, नाही का? आणि मोठी इन्फ्लुएन्सर. नाही तसं नाही, म्हणजे आजच बघा ना, ही साक्षात कृष्णाची बासरी आणि हा डरम काय, हा डरम डरामा कसे बसतील बघा एकाच पंक्तीला. यांच्याकडे तर थाळी आहे, म्हणजे व्हरायटी व्हरायटी. म्हणजे कधी कधी पंक्ती छाई इथली पण ठेका हाय तिथला, सूर हाय तिथले तर लय हाय इथली. इथला धा आणि तिथला धूम, अशी गंमत. भया मी बघत होती ना पहिल्यापासून, सुरुवातीला का नाही लय सुरू होतं डोक्यात. हे इथलं ते तिथलं, हे इथं वाजवलं ते तिथं बसवलं, ते पूजन काय ते पूजन? नाही नाही, ते तुमचं पूजन पूजन ते मूर्ती पूजन. आता तुमच्याच भाषेत सांगावं लागतंय. Fusion music blends two or more distinct musical styles or traditions, creating a unique sound resulting in innovative compositions that cross genre boundaries, often creating new diverse musical instruments and cultural influences. याला पण क्या भावनेचा आणि तिच्या एकरूपतेचा. आता तू विचारशीलच भावनेची एकरूपता म्हणजे काय? तर भावनेची एकरूपता म्हणजे ताल, लय, स्वर, भाषा काय ते असो, त्या भावाचं एकच रूप असते. आणि ते आपल्याला एकदा कळलं का नाही की मग ते घेतलं का तिथलं त्याला फरकच पडत नाही. म्हणजे आता बाळ सरळ नाही आल्यावर पाना फुटाया ते बाळ कंच्या भाषेत रडते हे कळावं लागते वय. कधी कुठे ठेच लागली तर डोळ्यात पाणी यायला ती दगडाची लागली का लाकडाची लागली याला फरक पडतोय वय. मग कलेचं ते तसंच आहे. देश वेश भाषा प्रांत सोडून जी मनाला भिडते, जी माणसाला माणसाशी जोडते ती कला. पण आपण माणसांनी तिच्यात जी जातीपाती आणल्या, नव्या जुन्याचा वाद आणला, शास्त्रीय लोकपरंपरेला उच्च नीच दर्जात विभागलं. आमच्यात की नाही असंच असतं असं म्हणत आपलीच नाही तर कलेची बी दारं बंद केली. तीच दारं उघडाया आज आपण इथे सारे जमलो. हे सारे सूर जेव्हा एकमेकात मिसळतील
ही सारी वाद्य जेव्हा एकमेकीच्या साथीला येतील तेव्हाच तर अनुभव तयार होईल कलेचा. आणि कलेचं नाही असं आपलं वर्ग असं काही नसते. असतो तो फक्त जिवंत आविष्कार. आणि हे